Hello everyone. In the today's lecture, we will start with the second unit, that is compensation using Bode plot. Okay. So here we will start with the lead compensator. So to design the lead compensator using Bode plot, we have to go through some steps. Okay. So as you know, what is the purpose of lead compensator? While solving the root locus problems, I am also told you that time also. So again I am repeating here that we are going to use a lead compensator for make our system stable. Okay. To by using what we are going to add the angle. Okay, we are adding the angle with the system to make the system stable. Okay. Because this is what a lead compensator. Okay. So here some steps are given. So while designing the lead compensator using Bode plot, step number 1 is what? Select the open loop gain of the system to satisfy the given requirement. ओके. आता एखाद्या सिस्टीमचं आपल्याला ट्रान्सफर फंक्शन दिलेलं असेल. ओके. सो सपोज k upon something, k upon s plus 1, s plus 4. Okay. So we have to find out the value of that k. So from to find out the value of k, how we are going to find out that value? From given specifications. ओके. जे पण काय स्पेसिफिकेशन्स आपल्याला दिलेले असतील त्याच्यावरून आपण काय करायचं आहे? ओपन लूप गेन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके. नेक्स्ट स्टेप इज टू ड्रॉ द बोडे प्लॉट फॉर द गिवन सिस्टीम. आता ड्रॉ द बोडे प्लॉट फॉर द गिवन सिस्टीम. आता ह्याच्यामध्ये बऱ्याचशा स्टेप्स आहेत. ह्या स्टेपमध्ये बऱ्याचशा छुप्या स्टेप्स म्हणू शकता तुम्ही, की त्याच्यामध्ये आपल्याला काय करायला लागतं? मॅग्निट्यूड प्लॉट आणि फेज प्लॉट कॅल्क्युलेट करायला लागतो. ओके. सो ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? मॅग्निट्यूड प्लॉट, फेज प्लॉट फाइंड आउट करून काय करायचं? बोडे प्लॉट कॅल्क्युलेट करायचा फॉर अनकम्पॅन्सेटेड सिस्टीम. ओके. अनकम्पॅन्सेटेड सिस्टीम मीन्स व्हॉट? द सिस्टीम विच इज गिवन टू यू ऑलरेडी. ओके. इन द प्रॉब्लेम जे ट्रान्सफर फंक्शन तुम्हाला दिलेलं असेल ते म्हणजे काय असणार आहे? तुमचं अनकम्पॅन्सेटेड सिस्टीम असणार आहे. राईट. नाउ नेक्स्ट स्टेप 3, calculate the phase margin. PM means what? Phase margin. Okay, of this given system which is obtained from the Bode plot. Okay, आपल्याला आता Bode plot मधून काहीतरी PM चे व्हॅल्यूज मिळतील, त्याच्यावरून काय करायचं? आपल्याला फेज मार्जिन कॅल्क्युलेट करायचं आहे. सो नाउ नेक्स्ट स्टेप इज टू फाइंड आउट द अमाउंट ऑफ फेज अँगल टू बी कॉन्ट्रीब्युटेड बाय द लीड नेटवर्क बाय युझिंग दिस फॉर्म्युला. आता ह्याच्यावरून आपण फेज मार्जिन फाइंड आउट करू, मीन्स गॅमा फाइंड आउट करू. ओके. हा गॅमा डी किंवा हा गॅमा डी आहे. हा गॅमा डी काय आहे? आपल्याला ऑलरेडी गिवन असेल स्पेसिफिकेशन्समध्ये. राईट. आणि हा गॅमा आपण इथून फाइंड आउट करू ह्या स्टेपमधून. मग हे जर दोन सेम असतील तर गरज नसते, पण नॉर्मली सेम नसणारच आहे. का? बिकॉज द आपल्याला काय करायचं? प्रॉब्लेम कशासाठी दिलाय? आपल्याला लीड कंपॅन्सेटर डिझाईन करायचं आहे. ओके. सो दिलेलं जे असणार आहे तो आणि हा अँगल सेम असू शकत नाही. ओके. सो हा अँगल आपण काहीतरी फाइंड आउट करू. then that time you have to use this formula and choose this eta. So always choose this eta as what? 5 degree. ओके. आपल्याला काय करायचं? ह्या इटा काय घ्यायचं आहे? 5 डिग्रीज कन्सिडर करायचं आहे. ओके. सो हिअर 5 GM, दिस इज GM. 5 GM इज इक्वल्स टू मॅग्निट्यूड फेज लीड अँगल ऑफ द लीड कंपॅन्सेटर. ओके. गॅमा डी इज द डिझायर फेज मार्जिन. गॅमा इज द PM ऑफ अनकम्पॅन्सेटेड सिस्टम. ओके. नाउ डिझायर्ड म्हणजे काय? जो आपल्याला गिवन आहे. आणि गॅमा इज व्हॉट? जो ह्याच्यामधून मिळणार आहे, म्हणजे जो आहे ऑलरेडी सिस्टीमचा आणि आपल्याला हा डिझायर्ड असणार आहे. त्याच्यामध्ये काय करायचं? प्लस 5 डिग्री इटा कॅल्क्युलेट करायचं. तर आपल्याला काय मिळेल? नवीन 5 GM मिळेल. ओके. सो इटाचे ॲडिशनल फेज लीड ही काय असणार आहे? ॲडिशनल फेज लीड असणार आहे. नॉर्मली इनिशियली इट इज चूजिंग ॲज 5 डिग्री. ओके. नाउ नेक्स्ट हिअर इफ 5M इज ग्रेटर दॅन 60 डिग्री, आपण जो आता 5M कॅल्क्युलेट करणार आहे तो जर 60 डिग्रीपेक्षा ग्रेटर असेल तर आपण असं म्हणू शकतो की इट इज व्हॉट? वन काइंड ऑफ कॅस्केड कंपॅन्सेटर. ओके. म्हणजे तिथे 2 कंपॅन्सेटर असणार आहेत एकमेकांच्या पॅरलेलमध्ये. ओके. सो आणि ते काय करणार? कॉन्ट्रीब्यूट करणार हाफ ऑफ अँगल. ओके. सपोज 60 डिग्रीपेक्षा जास्त आहे. ओके. 90 डिग्री वगैरे, तर काय असणार? 45 डिग्री ते काय करणार? हे करणार, कॉन्ट्रीब्यूट करणार. ओके. नेक्स्ट स्टेप इज व्हॉट? स्टेप 5 इज डिटरमाइन द ट्रान्सफर फंक्शन फॉर द लीड कंपॅन्सेटर. नाउ आता आपल्याला सगळ्या व्हॅल्यूज मिळाल्या, त्याच्यावरून काय करणार? ट्रान्सफर फंक्शन फाइंड आउट करणार. ट्रान्सफर फंक्शन फाइंड आउट करताना आपल्याला काय लागणार आहे? तर अल्फा, देन
जे ओमेगा फ्रिक्वेन्सी ओमेगा एम फाइंड आउट करायचं आहे. ओके, आता ओमेगा एम कसा फाइंड आउट करणार तर फ्रिक्वेन्सी प्लॉटवरून. फ्रिक्वेन्सी प्लॉटला आता हे जेव्हा आपण कॅल्क्युलेट करू ना तेव्हा मी दाखवते की हे कसं आपण कॅल्क्युलेट करतो ओमेगा एमला. ओके, आपल्याकडे एका ॲक्सिसवरती फ्रिक्वेन्सीज असतात. ओके, इन डीबी एका ॲक्सिसवरती अँगल असतात. तर 0 डिग्रीला जिथे आपली अल्फाची व्हॅल्यू आहे ती जिथे कट करेल तिथून जो अँगल फेज मार्जिनला कट करतो तिथून जो अँगल असेल तो म्हणजे हे आता तुम्हाला कळेल की मला काय सांगायचं नक्की. जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व करू तेव्हा तुम्हाला समजेल. ओके, सो वी हॅव टू कॅल्क्युलेट दिस ओमेगा एम फ्रॉम बोडे प्लॉट. ओके, सो अँड नेक्स्ट टर्म वी हॅव टू फाइंड आउट वॉट टी फ्रॉम ओमेगा एम. आता इथे आपण ओमेगा एम कॅल्क्युलेट करू. सो 1/t अल्फा अंडर रूट ऑफ अल्फा. सो देअरफॉर टी इज इक्वल्स टू वॉट 1 ओमेगा एम इंटू अल्फा. अल्फा आहे आपल्याकडे, ओमेगा एम आहे आपल्याकडे. सो इथे काय मिळेल आपल्याला टाऊची व्हॅल्यू मिळेल. ओके, आणि मग ह्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप काय असणार हे सगळं झालं की आपल्याला काय मिळणार ट्रान्सफर फंक्शन मिळेल आणि त्या ट्रान्सफर फंक्शनवरून अगेन बोडे प्लॉट फाइंड आउट करायचा. ओके, फॉर what our compensated transfer function. Okay, thank you. In the next lecture we will solve the problem on this. Thank you.